नमस्कार मित्रांनो. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर काढलेला आहे. त्यांनी जी आर हाच काढलेला आहे की महिलांना प्रतीक्षा होती की जानेवारीच्या हप्त्याचं वितरण केले गेलेलं आहे. मग आता जो काय फेब्रुवारीचा हप्ता आहे तो नेमका येणार तरी कधी. तर या संदर्भातच हा राज्य शासनाने जी आर काढलेला आहे. आणि आपण गेल्या वेळेस देखील पाहिलेलं होते की सुरुवातीचा जो काही निधी होता तो सर्वसाधारण लेखा मधून होत होता. परंतु गेल्या हप्त्यापासून राज्य शासनाने काय केलंय की त्याच्यासाठी लेखाशीट देखील उघडण्यात आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून या निधीचं वितरण केलं जाणार आहे. आता यासाठी आपण पाहिलं तर जो काय जानेवारीचा हप्ता होता तर त्या जानेवारीच्या हप्त्याचं वितरण केलं गेलेलं होतं. आता आपण पाहिलं तर मार्च महिना संपत आलेला आहे. महिलांना प्रतीक्षा होती की फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार. तर त्याची हप्ता वितरणाची प्रक्रिया लवकरच येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे ज्या काय पात्र महिला असतील त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काय फेब्रुवारी 2026चा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे. आता आपण या अगोदर देखील सांगितलं होतं की ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी केवायसी केलेली होती आणि त्याच्यात जर समजा काही दुरुस्ती होती तर त्या फक्त दुरुस्तीसाठी 31 डिसेंबर 2025 पूर्वी ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे अशा महिलांचं जर काही केवायसी करताना चूक झालेली असेल तर त्याला दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 हे अंतिम दिनांक आहे. त्याच्यामुळे आपण गेल्या वेळेस देखील सांगितलं होतं ज्या महिलांची दुरुस्ती असेल त्यांनी अजूनही त्यासाठी 8 दिवस शिल्लक आहेत. तर अशा महिलांनी आपली तात्काळ दुरुस्ती करायची आहे. त्याच्यासाठी पोर्टल दुरुस्तीचं अजूनही चालू आहे. आता ज्या महिलांचं 31 डिसेंबर पूर्वी समजा त्यांनी केवायसी केले नसेल तर अशा महिलांना हप्ता यायला अडचण येऊ शकते. त्यांच्याविषयी नेमका काय निर्णय घ्यायचा हे शासन येत्या काही दिवसामध्ये त्याच्या संबंधी देखील माहिती देईल. परंतु सध्या तरी त्या संबंधी कोणतेही अपडेट नाही. आता बऱ्याच महिलांना काय झालेले की त्यांनी केवायसी केलेली आहे, 31 डिसेंबरच्या अगोदर देखील केली आहे, दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती देखील केली आहे, परंतु खात्यावरती रक्कम जमा झालेली नाही. तर अशा महिलांनी काय करायचं की आपल्या तालुक्याच्या ठिकाणचं जे काही महिला आणि बालविकास केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करायची आहे आणि त्या चौकशीच्या माध्यमातून त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रोसेस करायचे आहे. त्याच्यामुळे सांगण्याचा भाग एवढाच आहे की महिलांना आज शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून निधीची देखील तरतूद केली आहे. त्याच्यामुळे ज्या कोणी पात्र महिला असतील त्यांना येत्या 2 ते 3 दिवसामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. धन्यवाद.